नमस्कार. संगीता रेसिपीमध्ये तुमचं अगदीच मनापासून स्वागत आहे. बघा, आज आपण इथं उडदाची सफेद डाळ ही मी रात्री भिजत टाकली होती, पाहू शकता तुम्ही. आणि अक्षरशः छानपैकी अगदी भिजलेली आहे ती. कमीत कमी इथं 3 पावशेर अशी डाळ भिजत घातलेली पाहू शकता तुम्ही. आणि आता मस्तपैकी अशी स्वच्छ ते धुवून घेतलेली पाहू शकता. त्याच्यानंतर आता आपल्याला ही डाळ पहा आता वाटून घ्यायची. अगदी माहीम मैत्रिणींनो, आपल्याला बनवायचा आज पोटभरीचा नाश्ता आणि खरंच अगदी क्रिस्पी आणि अगदी चविष्ट. अक्षरशः असा नाश्ता तुम्हाला हॉटेलमध्ये सुद्धा भेटणार नाही. भेटला तरी एवढा खास भेटणार नाही. एवढी खास रेसिपी आपली आज होणार आहे. मग चला लागूया तयारीला. पहा आता हे अक्षरशः असं बारीक माहीम वाटून घेतलं आहे पाहू शकता तुम्ही. आता हे आपल्याला असंच संपूर्ण हे माहीम वाटून घ्यायचं बरं का. आणि अक्षरशः ह्याची जशी म्हणतात ना, जेवढं असं वाटलं आहे ना घट्ट असंच ठेवायचं. जास्त पातळही वाटायचं नाही, काय नाही. पाहू शकता तुम्ही मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपल्याला हे संपूर्ण डाळ अगदी माहीम अशी वाटून घ्यायची. हे बघा, तुम्ही हाताने काढलं तरी काय प्रॉब्लेम नाही, पण मी आता चमच्याने काढलेलं आहे पाहू शकता. बघा, संपूर्ण डाळ अशी काढून घेतल्यामुळे आणि आता लगेच पुन्हा दुसरी वाटून घ्यायची. पहा चला, आता इथं शेवटचा घाणा राहिला आहे. का 7-8-10 मिरच्या टाकलेल्या आहेत. थोडी डाळ होती ती बी टाकली. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं लसूण जिरे. आपल्याला अगदी मस्त असा उडीद वडा करायचा आणि असा उडीद वडा आपल्याला हॉटेलमध्ये सुद्धा भेटत नाही. चवीनुसार इथं मीठ टाकायचे. मग पहा, अगदीच अजिबात सोडा न वापरता आपला उडीद वडा कसा तयार होतो, अगदीच फुसफुशीत आणि चवदार एकदम. चला, आता हे संपूर्ण वाटून झालेलं आहे पाहू शकता तुम्ही. आता हे पूर्ण आपण ह्या भांड्यातून अक्षरशः पुसून असं काढून घ्यायचं आहे बरं का. हे बघा, चमच्याने काढायचं नाही. आपण पहिल्या स्टार्टिंगला काढतो चमच्याने, पण शेवटचा घाणा हाताने पुसून पूर्ण काढून घ्यायचा. चला, आता हे पीठ आता पूर्ण आपल्याला असं मिक्स करायचं आहे पाहू शकता तुम्ही. तुम्ही जेवढं पीठ फेटसान तेवढं ते पीठ हलकं होतं पहा. आणि त्याचं दिसतंय पूर्ण पीठ असं हलकं जाळीदार एकदम मस्त छान झालेलं आहे. चला, आता जरा वेळ आपलं पीठ तसंच ठेवूया. इथं पुढची तयारी. इथं उडदाची मुगाची डाळ घेतलेली पाहू शकता, थोडीशी घेतलेली. आता आपण ही डाळ कुकरला लावून घ्यायची. त्याच्यात टाकायची थोडीशी हळद. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे त्याच्यात एक पळी तेल टाकल्याच्यानंतर आपण टाकणार आहे एक टॅमॅटो कट केलेला, तो सुद्धा टाकून देणार आहे पहा. त्याच्यानंतर आपल्याला एक कांदा इथं कट करून घेतलेला, तो सुद्धा टाकणार आहे पाहू शकता तुम्ही. टॅमॅटो पूर्ण टाकून घेतल्याच्यानंतर कांदा वगैरे, आता आपल्याला त्याच्यात मीठ टाकले पहा चवीपुरतं. आणि त्याच्यानंतर थोडासा हिंग टाकायचा. मैत्रिणींनो, हिंगाने अगदी छान चव येते. चला, डाळ होस्तोपर्यंत आपण पुढची तयारी. इथं आपल्याला चटणीची तयारी करायची बघा. खोबरं, मिरच्या, लसूण असं मी घेतलेलं आहे पाहू शकता. आणि मीठ, चवीपुरतं मीठही घेतलं आहे. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर. चला, आता हे सुद्धा अक्षरशः माहीम घेऊया वाटून. आता माझ्याकडं काय ओला नारळ नव्हता, त्याच्यामुळे मी वाळल्याला टाकलेलं आहे पहा. छान चटणी अगदी बारीक वाटून झालेली पाहू शकता मैत्रिणी. ही चटणी खायला खरंच एवढी टेस्टी आहे. आणि मस्त असा जिरी मोहरीचा कढीपत्ताचा तडका दिला आहे पहा. अक्षरशः अप्रतिम अशी ही चटणी होती. आणि थोडीशी हळद टाकलेली आहे बरं का मैत्रिणी. पहा, रंग किती छान दिसतो आहे. आणि आपली चटणी बी अक्षरशः अप्रतिम अशी झालेली आहे पाहू शकता तुम्ही. पहा मैत्रिणी, छान अशी झालेली आहे चटणी. चला, आता मग पुढची तयारी. चला, आता इथं डाळही झालेली आहे. डाळ मस्त फेटून घेऊया पहा. त्याच्यानंतर इथं मसाले घेतलेत. जगभर प्रसिद्ध असे मसाले असतात, सांबर मसाला व घरचे काही मसाले घेतलेले पाहू शकता वाटे. त्याच्यानंतर थोडासा गुळही आपल्याला टाकायचा आहे पहा मैत्रिणी. मग तुम्ही सांबर कशा पद्धतीने करता. मग पहा, याचं सांबर एवढं छान चविष्ट असं होतं. त्याच्यामध्ये गूळ आपण तर टाकून घेतला आहे. चला, इकडं गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये मैत्रिणींनो जिरी मोहरीसुद्धा टाकली पहा. जिरी मोहरी छान तडतडली ना, त्याच्यानंतर आपल्याला टाकून द्यायचं आहे लगेच कढीपत्ता टाकल्याच्यानंतर आपण आता त्याच्यानंतर पहा, इथं मी भांड्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट ही वाटून घेतलेली आहे मैत्रिणी पाहू शकता. तीसुद्धा संपूर्ण टाकून घ्यायची. आता मीठ वगैरे आपण हे सगळं
म्हणजे काय सगळ्या वस्तू तर टाकलेल्याच आहे आपण, मीठ वगैरे. आता फक्त मसाला टाकून ही पेस्ट चांगली हलवायची, मस्त परतायची तेल सुटेपर्यंत. आणि अक्षरशः छान तेल सुटले. त्याच्यानंतर आपली डाळ टाकून द्यायची पहा. आता हे सांबर मैत्रिणींनो, पहा असं सांबर एकदा करून पहा, खरंच खूप टेस्टी होतं. आणि त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर त्याच्यावरनं भुरभुरायची बरं का. आता कोथिंबीर भुरभुरून झाली. आता 5 मिनटं आपल्या सांबरला उकळी येऊन द्यायची. चला इकडे तेलाला बी उकळी आलेली आहे, मस्त वडा टाकला आहे, पाहू शकता मैत्रिणी. आता हे वडे टाकायच्यात पहा. वडे पहा कशा पद्धतीने करायचे आणि खरंच खूप छान वडे होतात अक्षरशः. आणि वडेसुद्धा अक्षरशः असे टम्म फुगणार बरं का. रंग बी खूप छान दिसणार. अक्षरशः जाळीदार असे हे वडे तयार होणार. आणि पहा याचा रंग बी किती सुंदर होतो आणि वडे बी एवढे सुंदर झालेत, पाहू शकता. एकदम क्रिस्पी असे, तेलकट नाही काय नाही, खरंच खूप छान हे वडे तयार होतात. मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजची रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच सांगा. एक लाईक, एक सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून बोलता तेही मला सांगा. आणि मग पहा कधीतरी अशा पद्धतीने करून पहा. एकदम फुसफुशीत पावासारखा हा उडीद वडा झालेला आहे आणि खरंच खूप छान जाळीदार. मग पहा, माझी जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कुठून बोलता तेही सांगा. माझ्या व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. तुम्हाला कशा वाटतात ते सांगा मला नक्कीच. मग आवडला का तुम्हाला आजचा हा पोटभरीचा नाश्ता मैत्रिणींनो? आवडला असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. चला मैत्रिणींनो, मग उद्या भेटूया आपण. बाय.